विजयासाठी टीम आकाश भैया थोपटे, अक्षय भैया थोपटे, मित्र परिवार नीरा या संघाला विजयासाठी बनवायचे त्या 53 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शुभम आणि धर्मराज. शुभम आणि धर्मराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अथर्व आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच 53 धावांचा पाठलाग करायचा. पॉवर प्लेचे 2 षटक अतिशय महत्त्वाचे असतील. 53 धावा दाखल एक चांगला डिफेंडिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 53 धावा डिफेन्स करत असताना एक तुम्हाला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळावी लागेल. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होती. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर शुभम निगडे फलंदाजी करत असताना धाफलकीत एक महत्त्वाचं योगदान शुभमचं राहिलं होतं. मात्र त्या धावा डिफेन्स करताना 53 धावांचं लक्ष विजयासाठी टीम अक्षय भैया थोपटे आणि आकाश भैया थोपटे मित्रपरिवार या संघाला पहिलाच चेंडू आपण पाहतो डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. सिंगल धावेने धाफलकाचा श्रीगणेश या ठिकाणी होतो. टीम नीरा या संघाचा आपण पाहिलं तर यानंतर होणारी मॅच टीम चांबळी विरुद्ध भिवरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्डला त्या ठिकाणी स्लो होती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्या चेंडूवर शुभमच्या बॅटमधून आलं एक क्लासिक फटका. 4 धावा फटक जोडून जातो. आपल्याला पुढे 5. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला आग लावणारा हा फटका त्या ठिकाणी आपण पाहतो. एक टप्पा का चेंडू होईल फरार. सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. लागोपाठचा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शुभम क्लासिक फटके क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्हचा एक देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शुभमच्या बॅटमधून त्या ठिकाणी आलेला. या लागोपाठच्या 2 चौकाराने दाफलकर आपण पाहतोय. 9 धावा दाफलकर पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव अथर्वच्या बॅटमधून त्या ठिकाणी आली. त्यानंतर शुभम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडला एक आक्रमक रूप धारण करून उभा असेल. पुन्हा एकदा यावेळेस एक्स्ट्रा पॉईंट फोडला जाईल. पुन्हा एकदा चेंडू एक टप्पा खात होईल. सीमा रेषा पार. फरार चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार. हॅट्रिक ऑफ बाउंड्रीज. ती सायकल आपणास विनंती. सायकल कोणाची असेल थोडीशी बाहेर त्या ठिकाणी पार करायची. सायकल कोणाची ती ग्रीन कलरची सायकल आपण विनंती आपण मैदानाच्या बाहेरच्या दिशेने पार करायची. शुभम आणि आता सायकल जप्त करण्यात येईल असा आयोजकांचा निर्णय. चला पहिल्या षटकाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना एक आक्रमक सुरुवात शुभमच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकापासून त्या ठिकाणी आक्रमण रूप धारण करून शुभम मैदानाच्या आतमध्ये उभा. यावेळी स्विच फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्विचचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला जाते. आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो आहे. फटका सुरेख होता मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूची फेकी येईल. या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केले जातील. 2 धाव्याने दाफलक पुढे आकार घेतोय. 15 धावा दाफलकर पाहायला मिळतील. 53 धाव्यांचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात शुभमनी संघाला करून दिली आहे. 15 धावा आतापर्यंत दाफलकर पाहायला मिळतील. कुठली विकेट आतापर्यंत गमवली नसेल शुभम. पुन्हा त्या आपण पाहतोय शफल होऊन जागा बनवून त्या ठिकाणी फटका इनसाउट इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला शुभमचा. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगल धावसंख्येबरोबर पहिल्या षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिल्या धावफलकावर 16 धावा पाहायला मिळतील. क्रिकेटचा हा एक यशस्वी आयोजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. श्री काळभैरवनाथ चषक 2026 स्पर्धेतील तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहू. तिसऱ्या पर्वात एक दमदार आयोजकांच्या माध्यमातून एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला या क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिल्या षटक जर आपण पाहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शुभमच्या बॅटमधून आले लागोपाठचे 3 चौकार पाहायला मिळाले. धावफलक जर आपण पाहतोय 16 धावा धावफलकार आतापर्यंत बिनगडी बाद टीम नीरा
एक चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये राहिली. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. डावखुरा हाताचा गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होतोय. संदीपचा पहिला चेंडू त्या ठिकाणी स्विच फटका अल्टी पलटी कल्टी शॉट त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकार शुभम नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या चारही दिशेने फटकेबाजी करताना पाहायला मिळते. शुभमच्या बॅटिंगमध्ये क्लास पाहायला मिळते. चौकाराच्या मितीने धावफलक पुढे आकार घेते. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना देखील आपण पाहतोय शुभमचे 2 षटकांचा अप्रतिम स्पेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील 1 विकेट त्या ठिकाणी संघाला मिळून दिली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट संघाच्या खात्यात त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. यावेळेस शफलून फॉलिंग स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. चेंडू बॅटवर त्या ठिकाणी मिडल करता आला नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या दुसऱ्या डावातील आपण पाहिलं तर शुभम आतापर्यंत एक अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संघासाठी करतोय. धावफलक जर आपण पाहिला धावफलकावर 20 धावा पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलक आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर बिनगडी बाद आहे टीम नीरा. वेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका त्या ठिकाणी खेळला जातोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. या दरम्यान एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगल धावेने धावफलक आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. ब्रेक थ्रू संघाला मिळून द्यावं लागेल संदीपला, कारण की धावफलक आपण पाहतोय कमी धावा डिफेन्स करत असताना पॉवर प्लेमध्ये एक अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी नीरा संघाची पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवला जातो. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्राची निवड त्या ठिकाणी केली जाते. चेंडू होतोय फरार, सीमा रेषा पार, आणखीन एक बहारदार चौकार. यावेळेस आपण पाहतोय अथर्वने देखील धावा गोळा करायला सुरुवात केली असेल. अथर्वच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अथर्वने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना केला होता. त्यानंतरनं दुसऱ्या चेंडूचा सामना करत असताना चौकार त्या ठिकाणी संदीपच्या गोलंदाजी मार्गावर असताना खेचलाय. चौकाराच्या मतीने धावफलक पुढे 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. लेग बाईची घोषणा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होतीये. अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदीपला बॉलिंग ट्रॅकवर आपण आतापर्यंत धावफलक जर पाहिलं धावफलकावर पाहायला मिळतोय 25 धावा धावफलकावर, 25 ऑन बोर्ड. पॉवर प्लेच्या काही चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शुभम पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते. बैठक शॉट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंचांना मानवंदना देत चेंडू होईल फरार, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. शुभमच्या फलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतो शॉट सिलेक्शन अप्रतिम दर्जाचं राहिले. शॉट सिलेक्शन पाहिलं तर शुभमचं अप्रतिम राहिले. प्रत्येक दिशेमध्ये चेंडू त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय शुभम. तर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रेटिंग कंप्लीट होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं सरासरी 15 धावांच्या मदतीने धावफलक आतापर्यंत पुढे चाललाय 30 धावा धावफलकावर. 53 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 30 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. बिनगडी बाद 30 धावांमध्ये शुभमचे 5 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 5 चौकाराच्या मदतीने शुभम आतापर्यंत 20 धावांपर्यंत खेळतोय. 24 धावांपर्यंत शुभमची ही इनिंग पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अथर्व देखील एक चांगली साथ मैदानाच्या आतमध्ये शुभमला देतोय. अथर्वला माहिती शुभम फॉर्ममध्ये, शुभमच्या बॅटरला चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट होत आहेत. शुभमला स्ट्राईक देण्याचे काम त्या ठिकाणी अथर्व योग्य रीतीने पार पाडतोय. तर विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं शेवटचे 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 24 चेंडू मागे बनवायचे आहेत त्या मात्र 23 धावा. 24 चेंडू आणि 23 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना आपण पाहतो तिसऱ्या षटकाची सुरुवात त्या ठिकाणी होतीये. एका सिंगल धावसंख्येबरोबर त्या षटकाची सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा अथर्वने ते काम केलंय. अथर्वने पहिल्या चेंडूवर स्ट्राईक काढून त्या ठिकाणी शुभमला ऑन स्ट्राईक एंडला आणून उभं ठेवलंय. शुभम फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगली इम्पॅक्टफुल इनिंग संघासाठी खेळताना एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी दिली आहे. विजयाची नीव त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ठेवलेली असेल. शुभम पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होते. तर बॉलिंग ट्रॅकवर संघासाठी दुसरं षटक घेऊन संघासाठी तिसऱ्या व्यक्ती दुसऱ्या षटकाला शुभम या ठिकाणी सुरुवात करतो. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त फ्लिक केले. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा देखील यशस्वीरित्या पाहून पूर्ण केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय अफलातून रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकार चौकार देखील खेचू शकतो शुभम. एकेरी दुहेरी धावा देखील गोळा करू शकतो. हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. एक चतुर चालाक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर दूर होता. त्या ठिकाणी गॅप मोठा होता. त्या गॅपमध्ये चेंडूला मात्र त्या ठिकाणी ढकलून दिलं. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण कंप्लीट केले. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवला जातोय. फटका त्या ठिकाणी मिस टाईम फटका होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचय.
दुसऱ्या धावेसाठी अथर्वचा नकार असेल, एकच धावेने त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. या एका सिंगल धावसंख्ये बरोबरीत धावफलक पुढे आकार घेते. 34 धावा धावफलकावर, 34 ऑन बोर्ड आपण पाहतोय. शेवटच्या काही चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना आपण पाहतो एक विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. यावेळेस बिगिट केला जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन, सीमारेषाला आग लावणारा फटका. पंच स्वप्नील भैया काकडे यांचे दोन्ही हात आकाशाकडे, 6 धावेंचा इशारा. षटकाराच्या मदतीने विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय टीम. अमर भैया थोपटे, त्याचप्रमाणे अक्षय भैया थोपटे मित्र परिवार. अथर्वच्या बॅटमधून आला बिग ब्लास्ट षटकार. यानंतर होणारी मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतो. टीम चांबळी विरुद्ध टीम भिवरी, दोन्ही संघांच्या संघनायकाला आम्ही विनंती करू इच्छितो की आपण या टॉससाठी पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा चेंडूपर्यंत पोहोचतोय. या दरम्यान क्षेत्ररक्षकाचा फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली असती. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत पाहायला मिळतोय. एक सूझबूर बरी इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शांत आणि संयमी खेळ करतोय. एका बाजूला आपण पाहतोय अथर्व, तर एक आक्रमक रूप धारण करून शुभम मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 11 चेंडूमध्ये 27 धावांची इनिंग राहिली आहे. तर अथर्व देखील एक मोठ्या फटकांचा शोध मैदानाच्या आतमध्ये घेतोय. यावेळेस बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बेचाळीस धावा दाखल आतापर्यंत शेवटच्या 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना 18 चेंडू मध्ये विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं, विजयासाठी बनवायचे ते मात्र 11 धावा. 53 धावांचा पाठलाग करत असताना एक अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये शुभम आणि अथर्वची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एक शांत आणि संयमी खेळी अथर्व, तर दुसऱ्या बाजूला एक आक्रमक रूप घेऊन शुभम मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. शुभम या ठिकाणी आपण पाहिलं तर वैयक्तिक 27 धावींवर खेळतोय. 11 चेंडूचा सामना आतापर्यंत केला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अथर्व 7 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी या ठिकाणी आपण पाहतोय अथर्वची देखील राहिली आहे. एक चांगलं योगदान या धावफलकामध्ये पाहायला मिळतोय. वैसे पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक फटका सजवला जातोय. टिप एक्स्ट्रा पॉईंटमध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी शुभमचा त्या ठिकाणी नकार असेल. एका सिंगल धावसंख्येबरोबरीत धावफलक पुढे आकार घेतोय. 43 धावा धावफलकावर. 43 ऑन बोर्ड पाहायला मिळते. संदीप दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना वैयक्तिक पहिल्या चेंडू मागे मिळालेली एक सिंगल धाव. पुन्हा एकदा अथर्व ऑन स्ट्राईक. अथर्वने देखील हलका हाताने चेंडूला फ्लिक केले. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कुठलेही प्रयत्न त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. शुभम आणि अथर्व सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकही विकेट आतापर्यंत गमवला नाही. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय विकेटसाठी. टीम मूळचे वॉरियर्स या संघाला आपण पाहतोय. तर श्री काळभैरवनाथ चषक 2026च्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. दिवस क्रमांक 1, मॅच क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पण एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी चेंडूला अडवला जाईल. संदीप या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी राहिली आहे संदीपची. आतापर्यंत जर पाहिलं 3 चेंडू मागे मात्र 2 धावा खर्च केल्यात. विजयाचं समीकरण आपण पाहतो. अजून देखील 9 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम नीरा या संघाला आपल्याला पाहायला मिळते. संदीपने या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी केली आहे. शुभम पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवतोय. दरम्यान आणखीन एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येच्या माहितीने विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय टीम अक्षय भैया थोपटे आणि आकाश भैया थोपटे यांच्या मालकीचा संघ नीरा. हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस यॉर्कर चेंडू त्या ठिकाणी होता. त्या चेंडूला खोदून काढलं. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडलाय. बाउंड्री लाईन वरून चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो. अडवण्यासाठी क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. फेकी येते. या दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जातील. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे पाहतोय. 47 धावा धावफलकावर. 47 ऑन बोर्ड आपण पाहतोय. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं तर मात्र एक मोठा फटका त्या ठिकाणी विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो टीम नीरा या संघाला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले गेले असेल. एक सिंगल धाव. या सिंगल धावसंख्येबरोबरीत 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 12 धावांच्या मदतीने धावफलक आतापर्यंत 48 धावांपर्यंत पोहोचलाय. शेवटचे 12 चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं 12 चेंडू मागे बनवायचे ते मात्र
5 धावा. 12 चेंडू आणि 5 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 48 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शुभम आणि अथर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सौरभ त्या ठिकाणी सज्ज होते. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर मात्र 5 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम आकाश भैया थोपटे आणि अक्षय भैया थोपटे मित्रपरिवार या संघाला. अथर्व ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 10 चेंडू मागे 18 धावा आतापर्यंत बनवलेत. अजून देखील 5 धावांची आवश्यकता. यावेळेस आडव्या बॅटीने फटका त्या ठिकाणी सजवला जातो. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शुभम त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचतोय. फेकी येते. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल धावेने धावफलक पुढे 49 धावा धावफलकावर. 49 ऑन बोर्ड आपण पाहतोय. तर अजून देखील 4 धावांची आवश्यकता. 49 धावांची भागीदारी या पहिल्या विकेटसाठी राहिली आहे. शुभमला आपण पाहतोय एक 14 चेंडूमध्ये 29 धावांचं योगदान आपण पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवला जातोय. डीप स्क्वेअरले एक मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला त्या ठिकाणी अडवलं जात आहे. सेफ दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा शुभमचा नकार असेल. एक सिंगल धावेने समाधान त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मानावं लागेल. सिंगल धावेने धावफलक जर आपण पाहिलं संघाची हाफ सेंचुरी त्या ठिकाणी कंप्लीट होती. 50 धावा धावफलक. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय धावाच्या स्वरूपात अथर्व त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. नक्कीच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट त्या ठिकाणी गमावी लागते. विकेट गमावण्यापूर्वी 50 धावांची पहिल्या विकेटसाठीची पार्टनरशिप करून मैदानाच्या आतमध्ये थांबतो. एक चांगली इनिंग या ठिकाणी खेळून मैदानाच्या आतमध्ये अथर्व थांबताना पाहायला मिळते. संघाला एक विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलं असेल अथर्वनी. तर एका बाजूला आपण पाहतोय शुभम अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. वेदांत नवीन फलंदाज वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या चेंडू त्या ठिकाणी बिगिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. चेंडू बॅटवर परफेक्ट मिडल करता आलं नाहीये. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल धावेने धावफलक पुढे 51 धावा धावफलकावर. 51 ऑन बोर्ड. शेवटचे 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 9 चेंडू मागे विजयासाठी बनवायचे त्या मात्र 2 धावा. 53 धावांचं एक माफक आव्हान समोर असताना एक चांगली इनिंग शुभमची पाहायला मिळते. 15 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान. सरासरी आपण पाहिलं तर 200च्या स्ट्राईक रेटने शुभमच्या बॅटमधून त्या ठिकाणी धावा पाहायला मिळाल्यात. स्विचिटचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला जातो. याचबरोबरीत पहिल्या सामन्यात एक दणदणीत विजय प्राप्त करत 9 विकेट राखून आज सामना जिंकलाय टीम अक्षय भैया थोपटे आणि आकाश भैया थोपटे मित्र परिवार संघ. अभिनंदन असेल जिंकणाऱ्या संघाचं. तर हार्ड लक टीम गुणूची वॉरियर्स. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. टीम भिवरी विरुद्ध टीम चांबळी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठासमोर या. टॉस बॉक्समध्ये आपण यायचे. या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. टीम चांबळी कॅप्टन त्याचप्रमाणे टीम भिवरी कॅप्टन दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आम्ही या ठिकाणी करतोय. आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. पहिल्या सामन्यात आपण पाहतो मॅच क्रमांक 1 ची कहाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम अक्षय भैया थोपटे आणि आकाशभाई थोपटे यांच्या संघमालकीचा नीरा संघ पहिल्या सामन्यात 9 विकेट 9 गडी राखून या ठिकाणी पहिल्या सामन्यात एक दणदणीत विजय प्राप्त करून या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी केला गेला असेल. विजयाने या दिवसाची सुरुवात केली टीम नीरा या संघाने. तर गुणूचे वॉरियर संघ देखील शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण दिला. हार्डलक असेल टीम गुणूचे वॉरियर्स. तर आजच्या दिवसातील दुसरी मॅच या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. त्या सामन्याचं टॉस या ठिकाणी संपन्न होते. टीम चांबळी विरुद्ध टीम भिवरी. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. आजच्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टीम भिवरी विरुद्ध टीम चांबळी. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर अनेक सहकाऱ्यांचं आर्थिक सहकार्य देखील या स्पर्धेनिमित्त लाभलंय. सिद्धनाथ अर्थमूव्हर्स यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे श्री सोनू बरकडे साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. त्याचप्रमाणे श्री राजेंद्र थोपटे साहेब माजी सरपंच पिंपरी खुर्द यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 7000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. श्री नामदेव पवार साहेब वी अधिकारी यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले.
त्याचप्रमाणे श्री अनिल डोईफोडे साहेब यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. त्याचप्रमाणे श्री अमोल रागपसरे सर वीर योद्धा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. त्याचप्रमाणे श्री संतोष आबा निगडे माजी सरपंच उळूंचे यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले. त्याचप्रमाणे श्री राहुल भोसले साहेब यांच्या माध्यमातून देखील 3,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. त्याचप्रमाणे श्री प्रमोद थोपटे साहेब माजी सैनिक च्या माध्यमातून देखील 2,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. त्याचप्रमाणे श्री मोहन दादासो थोपटे साहेब पुणे यांच्या माध्यमातून देखील 2,000 रुपयाचं सहकार्य आपल्याला लाभले. आर्थिक सहकार्य या स्पर्धेनिमित्त अनेक सहकार्यांनी दिलेलं असेल. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पाणी सौजन्य श्री दीपक थोपटे साहेब स्वप्नील बोरवेलचे सर्वेसर्वा श्री दीपक थोपटे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी पाण्याची व्यवस्था साहेबांनी केलेली असेल. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय बॉल सौजन्य श्री दीपक जिजाबा थोपटे साहेब पुणे यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल सौजन्य देखील आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय समस्त भैरवनाथ क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ पिंपरी खुर्द या सर्व आयोजकांच्या माध्यमातून या श्री काळभैरवनाथ चषकच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय अजिंक्य गाडगे साहेब, त्याचप्रमाणे विजय पवार साहेब, त्याचप्रमाणे सागर ननवरे साहेब, ओंकार थोपटे साहेब या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही एक मोठी स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्पर्धेतील तिसरा पर्व आणि तिसऱ्या पर्वातील एक दमदार नियोजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय. या स्पर्धेचा मॅन ऑफ द पुरस्कार या ठिकाणी जातोय शुभम उघाडे. अप्रतिम गोलंदाजी करत संघासाठी 3 विकेट त्या ठिकाणी मिळवून दिले. त्याचप्रमाणे 34 धावांची इनिंग मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट त्या ठिकाणी राहिली. एक मॅच विनिंग नॉक शुभमच्या बॅटमधून त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शुभम उघडे या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही समर्पित करतोय शुभम उघडे. शुभम उघडे मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचचा हिरो 3 विकेट खात्यामध्ये असताना 34 धावा नॉट आउट त्या ठिकाणी संघासाठी बनवले. शेवटच्या क्षणापर्यंत संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. विजय पवार साहेब यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय शुभमला. शुभम या आपण या ठिकाणी सन्मानित आपल्याला केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. आपली ती खेळी आणि आपली ती बॉलिंगचा स्पेल अप्रतिम राहिला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा पारितोषिक या ठिकाणी आम्ही देतोय. विजय पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय. पवार साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते शुभमचा सत्कार या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. प्रकाश थोपटे साहेबांच्या शुभ हस्ते एक आकर्षक चषक देऊन या ठिकाणी शुभमचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. कॅमेरामॅन आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाशी फोकस करायचंय. 2 मिनिटं थांबायचंय. कॅमेरामॅन आपण फोकस करायचंय प्रेझेंटेशन बॉक्स पाशी. शुभम उघडे मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी ठरतोय. थोपटे साहेबांच्या शुभ हस्ते एक आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मानित आम्ही शुभमला करतोय. शुभमची एक इम्पॅक्टफुल इनिंग राहिली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण एक आकर्षक चषक देऊन शुभमला सन्मानित या ठिकाणी